सरकारी धान्य खरेदी शेतकरी हिताची ठरावी असा आशावाद राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नवी दिल्ली इथं व्यक्त केलाय। सरकारी धान्य खरेदीसाठी आधुनिक गोदामांचं जाळं विकसित करावं लागेल। पहिल्या हरित क्रांतीतून मिळालेले यश आणि अपयश याचा अभ्यास करून दुसऱ्या हरित क्रांतीचा पाया रचायला पाहिजे। जमिनीचं आरोग्य आणि पाण्याचा प्रभावी वापर या कार्यक्षम मुद्द्यांना प्राधान्य देऊन दुसरी हरित क्रांती साधण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं। ते राज्यपालांच्या परिषदेत उद्घाटन प्रसंगी बोलत होते। संदीप भुजबळ, साम टीव्ही, मुंबई। मराठवाड्यात भीषण दुष्काळाची स्थिती असून या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं आहे। दुष्काळाचा आढावा घेतल्यानंतर ते औरंगाबादमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते। राज्य शासनाने तातडीने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा। राज्याचा प्रस्ताव केंद्राकडे आल्यानंतर दुष्काळ निवारणासाठी आवश्यक असणारी सर्व मदत केली जाईल। त्याचबरोबर माध्यम, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणा यांनी मतभेद विसरून संकटग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र यावं असं आवाहनही कृषी मंत्री पवार यांनी केलंय। कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मंगळवारी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करतायत। मुख्यमंत्री बीड आणि बुलढाण्याला भेट देणार आहेत। त्याचवेळी केंद्रीय कृषी मंत्री औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत। शरद पवारांनी जालन्यालाही भेट दिली होती। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दुष्काळावरून कोणतंही कुरघोडीचं राजकारण सुरू नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय। दोन्ही पक्षांचे नेते जास्तीत जास्त ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न करत आहेत। दुष्काळावर आंदोलन करण्यापेक्षा सरकारला मदत करावी, चांगले सल्ले द्यावेत। ते सल्ले चांगले असतील तर सरकार मान्य करेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। कॅमेरामन अनिल सौंदाडेसह महेंद्र मोरे, साम टीव्ही, मुंबई। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सातारा, सांगली करून आज कोल्हापूरमध्ये आले। त्यांची पहिली सभा कोल्हापुरात होणार आहे, जी काही गांधी मैदानामध्ये त्याची तयारी देखील झाली आहे। त्या अगोदर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे। अनौपचारिक गप्पा मारत असताना त्यांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये जे मंत्री त्या भागामध्ये दौरे करतात तो ढोंगीपणा आहे आणि अशा दौऱ्यानं काहीही साध्य होत नाही, हा कृत्रिमपणा आहे, अशा पद्धतीची टीका त्यांनी या मंत्र्यांवरती केली आहे। कॅमेरामॅन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, साम टीव्ही, कोल्हापूर। महाकुंभ मेळ्यातील मौनी अमावस्येच्या स्नाही स्नानासाठी काल 3 कोटी भाविक अलाहाबादमध्ये दाखल झाले होते। अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर झालेल्या गर्दीमुळे पुलाचा कठडा कोसळला आणि त्यात 36 भाविक मृत्युमुखी पडले, तर 39हून अधिक भाविक जखमी झाले। मात्र प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार गाडीचा प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा करण्यात आली। घोषणा झाल्यानंतर लोकांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून 6 वर धाव घेतली, त्यामुळे शेकडो भाविक एकाच वेळी धावू लागले। त्याचवेळी पोलिसांनी गर्दी सांभाळण्याऐवजी लाठीमार केला, त्यामुळे गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली। दरम्यान या दुर्दैवी घटनेवरून राजकारण चांगलंच तापू लागले। तृणमूल काँग्रेसने अपघातासाठी रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाला जबाबदार धरले। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून या अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली। अनिकेत पेंडसे, साम टीव्ही, मुंबई। अलाहाबाद रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे ग्रामीण विकास मंत्री आझम खान यांनी महाकुंभ मेळ्याच्या नियोजन समितीच्या समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे। चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आझम खान यांची नियुक्ती महाकुंभ मेळ्याच्या संयोजन समितीच्या समन्वयक पदासाठी केली होती। आझम खान हे समाजवादी पक्षातील वरिष्ठ नेते असून मुलायम सिंगांचे निकटवर्तीय मानले जातात। कॅमेरामॅन पाचेंद्र कुमार टिमरेसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई। अलाहाबादमधील महाकुंभ मेळ्यासाठी पुरेशा रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या असा दावा रेल्वे मंत्री पवन कुमार बन्सल यांनी केला आहे। दरम्यान चेंगराचेंगरी मागचे कारण शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासणार असल्याचे बन्सल यांनी सांगितले आहे। महाकुंभ मेळ्यातील भाविकांसाठी आज अलाहाबाद रेल्वे स्थानकावरून 27 विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत। इतर रेल्वे स्थानकांवरील गाड्या रद्द करून महाकुंभ मेळ्याला पाठवल्या जात आहेत। मृतांना रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त 1 लाख रुपये दिले जाणार आहेत। महाकुंभ मेळ्यात अजून 3 महास्नान होणार असल्याने चेंगराचेंगरी कशामुळे झाली याचे कारण शोधून योग्य उपाययोजना केल्या जातील। आशा पाटील, साम टीव्ही, मुंबई। अफजल गुरुला फाशी देण्यापूर्वी या संदर्भात स्पीड पोस्टद्वारे त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली होती।
असं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दिलंय। संसदेवरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या अफजलच्या कुटुंबियांकडून त्याच्या मृतदेहाची मागणी होत असून त्याबाबत विचार केला जाईल असंही शिंदे यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं। अफजल गुरुला दिल्लीतील तिहार तुरुंगात शनिवारी सकाळी 8 वाजता फाशी देण्यात आली। सरकारनं याबाबत आम्हाला कळवलं नाही असा आरोप अफजलच्या कुटुंबियांनी केला होता। मयुरेश कडव, साम टीव्ही, मुंबई। अफजल गुरुला फाशी दिल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधली संचारबंदी आज तिसऱ्याही दिवशी सलग कायम आहे। फाशीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची हिंसा टाळण्यासाठी आणि जनक्षोभ लक्षात घेता शनिवारी सकाळी संवेदनशील समजल्या जाणाऱ्या काश्मीर खोऱ्यात तातडीनं संचारबंदी घोषित करण्यात आली। पॅरामिलिटरी फोर्सेस आणि स्थानिक पोलीस ठिकठिकाणी गस्ती घालून आहेत, त्यामुळे रस्त्यांना छावणीचं स्वरूप मिळालंय। कायमच तणावाच्या वातावरणाखाली जगणाऱ्या इथल्या नागरिकांचं या संचारबंदीमुळे जीवन विस्कळीत झालंय। हॉस्पिटल, शाळा, वाहतूक बंद असल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। स्वाती चिकणे, साम टीव्ही। नाशिक महानगरपालिकेचे महापौर ॲडव्होकेट यतीन वाघ यांनी सुरू केलेला महापौर आपल्या द्वारी हा उपक्रम आता टीकेचा लक्ष्य ठरलेला आहे। आज काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी या उपक्रमावर टीका केलेली आहे। ज्या प्रभागात अडीअडचणी आहेत त्या प्रभागात महापौर फिरकत सुद्धा नाही असा टोला त्यांनी लगावलेला आहे। त्याचबरोबर महापालिकेवर आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक मोर्चाही काढण्यात आला होता। जुन्या नाशिक शहरातील समस्या प्रामुख्याने सोडवाव्यात अशी मागणी या आंदोलकांनी यावेळी केलेली आहे। कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम टीव्ही, नाशिक। आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनानं आमदार खासदारांकडे निधी मागण्याचा निर्णय घेतला आहे। नागपूर विद्यापीठाला 2012 आणि 13 मध्ये मोठा आर्थिक तोटा झालाय। मात्र हा तोटा विद्यार्थ्यांवर शुल्क स्वरूपात न लादण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतलाय। त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी आमदार खासदारांची मदत घेतली जाणार आहे। तोटा भरून काढण्यासाठी उत्पन्न वाढीचे नवे स्रोत शोधून विद्यापीठ प्रशासन खर्चात कपात करणार आहे। यासाठी विद्यापीठ प्रशासन विविध समित्यांची स्थापनाही करणार आहे। कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर। इंटेलिजन्स ब्युरो, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग तसंच नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन यासारख्या गुप्तचर संस्थांवर नेमकं कुणाचं नियंत्रण आहे असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला विचारलाय। शिवाय या संस्था कोणाला उत्तरदायी आहेत की नाही असं विचारत याबाबत 6 आठवड्यात स्पष्टीकरण द्या अशी नोटीस देखील बजावली आहे। रॉ, IB सारख्या गुप्तचर संस्था शत्रूची हेरगिरी करण्याच्या नावाखाली देशातील नागरिकांच्या खासगी आयुष्यात नाक खुपसतायत, तसंच कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय मनमानीपणे काम करतायत। त्यामुळे या संस्थांना संसद किंवा कॅगच्या निरीक्षणाखाली आणावे अशी मागणी करणारी एक जनहित याचिका एका NGOनं दाखल केली आहे। शाची मराठे, साम टीव्ही, मुंबई। अहमदाबादच्या साबरमती कारागृहात 18 फूट लांबीचं भुयार खणलेलं आढळल्यानं खळबळ उडाली आहे। साबरमती कारागृहात अटकेत असलेल्या दहशतवाद्यांनीच 18 फूट लांबीचं भुयार खणल्याचं कारागृह प्रशासनाला आढळल्यानं खळबळ उडाली आहे। अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी स्फोटातील 14 आरोपी सध्या साबरमती कारागृहात आहेत। त्यांच्या बराकीजवळ हे भुयार सापडले। हे सर्वजण इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत। ते गेल्या 5 ते 6 महिन्यापासून त्यांना जेवणासाठी दिलेल्या भांड्याच्या साहाय्यानं बोगदा खणत असल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणातील 50 आरोपी सध्या कारागृहात आहेत। त्यापैकी 14 जणांची ओळख पटली आहे। बोगदा अर्ध्यापर्यंत खणण्यात आल्यानंतर कारागृह प्रशासनाला याबाबत माहिती मिळाली। श्वेता जोशी, साम टीव्ही, मुंबई। शुक्रवारपासून बेपत्ता असलेले सिडकोचे लिपिक अतुल म्हात्रे यांची हत्या झाल्याचं स्पष्ट झालंय। पनवेल तालुक्यातील माणघर गावाजवळ त्यांचा मृतदेह सापडला। म्हात्रे शुक्रवारी संध्याकाळी आपल्या कार्यालयातून घरी निघाले होते, मात्र ते घरी पोहोचलेच नाहीत। त्यानंतर त्यांचा मोबाईलही बंद लागल्यानं त्यांच्या घरच्यांनी पनवेल पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार दाखल केली होती। यानंतर पोलिसांना म्हात्रे यांची कार, बुटं आणि बॅग सापडली होती। अखेर म्हात्रे यांचा मृतदेह माणघर गावाजवळच्या झुडपामध्ये सापडला होता। म्हात्रे यांच्या डोक्यावर आणि छातीवर धारदार शस्त्रानं 35 वार करण्यात आले आहेत। या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। कॅमेरामन अश्विन आंबतकरसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई। ताडोबा फिरायला येणाऱ्या पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी अनेक उपाययोजना राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज जाहीर केल्या।
ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये सध्या 40 वाहनं सोडण्यात येतात, त्याऐवजी आता 65 वाहने केली जातील असं त्यांनी सांगितलं. सोबतच इथं येणाऱ्या पर्यटकांना थांबण्यासाठी अद्ययावत सुविधा निर्माण केली जाईल असंही त्यांनी सांगितलं आणि त्यासाठी निधी पुरवला जाईल असं ते म्हणाले. इथं येणाऱ्या पर्यटकांना वेळेवर तिकीट न मिळाल्यामुळे गैरसोय होऊ नये यासाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा सुद्धा पर्यटन विभागाच्या वतीनं MTDC राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यासाठी वन विभागाची बोलणी करून ही बुकिंग लवकरच सुरू केली जाईल असं त्यांनी सांगितलं. कॅमेरामॅन अनिल ठाकरेसह संजय तुमराम, साम TV, चंद्रपूर. मुंबईमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करता यावी यासाठी जागा द्यावी अशी मागणी हरभजन सिंगने मुंबई महानगरपालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना भेटून आज केली आहे. हरभजन सिंग मुंबईमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी इच्छुक आहे आणि या क्रिकेट अकादमीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थिती ठीक नसलेल्या मुलांनाही अल्प दरात शिक्षण देण्यात येईल असं हरभजनने सांगितलंय. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही अकादमी सुरू केली तर उत्तम होईल, मात्र तरीही मुंबई महानगरपालिका जिथे कुठे जागा देईल ती आपणास मान्य असेल असं हरभजनने सांगितलंय. कॅमेरामन राजेंद्र गमरेसह कपाली निसिनकर, साम TV, मुंबई. गुलाबी थंडीचा आनंद फारसा न मिळालेल्या पुणेकरांना आज फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पावसाची भरपूर अनुभवायला मिळाली. दिवसभर उन्हाचा चटका असतानाच दुपारनंतर अचानक ढग जमले आणि शहराच्या अनेक भागात ही पावसाची भुरभुर झाली. समुद्र सपाटीपासून लक्षद्वीपपर्यंत दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे हलक्या सरींचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला होता. सध्या पुणे आणि परिसरात 34 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असल्यानं उन्हाचा चटका वाढलाय आणि त्यामुळेच आज पावसाची भुरभुर झाल्याचं सांगण्यात येत आहे. कॅमेरामॅन किरण काजळेसह स्वप्नील बापट, साम TV, पुणे. डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन आणि महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट हे दोघेही एकत्रितपणे आपल्याला करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमात दिसले होते. दोघंही क्यूट कपल म्हणून यांची खूप चर्चा झाली. आता हे क्यूट कपल ऑफ स्क्रीनही जमलं तर अशी गंमतपणे अनेकांनी चर्चाही केली. पण आता ही गंमत खरी ठरली आहे. या दोघांची एका कॉमन फ्रेंड्सनं याची कबुली दिली आहे. वरुण आणि आलियाचं फिल्मच्या शूटिंगच्या दरम्यान सूत जुळलं आणि त्यानंतर हे दोघे एकमेकांशी डेटिंग करू लागले असंही त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन नितीन बोढारेसह प्रणाली मोरे, साम TV, मुंबई.